विधानसभेला आपण उभं होतो, आपण आपला पराजय झाला ते आता सोडून जायचं। पण नक्की एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल, मी जरी आमदार नसेल तरी तुमचं कुठलंही काम या मतदारसंघामधलं या जिल्ह्यामधलं कुठलंही काम तुमचं आमदार नसल्यामुळे होणार नाही, असं कधी होणार नाही। पुढे जाऊन तुमची ती कामं करीन असंही आज तुम्हाला शब्द देतो। राष्ट्रवादी काँग्रेस कुमार हितेश कळमकर, राहुल मनेर, संजय मनेर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सुधाकर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सुधाकर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सुधाकर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज मला वाटते कुंडली ग्रामस्थ आणि धामणीगाव ग्रामस्थ हे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात। त्यामधील विशालजी मामुनकर हे युवा सेनेचे उपतालुका अध्यक्ष अधिकारी होते, त्यांचा आज आपल्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश होतोय। त्यांचं मी मनापासून आपल्या पार्टीमध्ये स्वागत करतो। त्या पद्धतीने धनश्रीताई विशाल मामुनकर त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। कुमार हितेशजी कळमकर हे युवा सेना शाखा अधिकारी आहेत कुंभिवलीचे, त्यांचंही मी पक्षामध्ये स्वागत करतो। त्या पद्धतीने साईराज मुरुमकर हे सुद्धा युवा सेनेचे पदाधिकारी होते, त्यांचंही मी स्वागत करतो। राहुलजी कळमकर हे कुंभिवलीचे बूथ प्रमुख होते, त्यांचंही आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करतो। हितेश कळमकर हे गाव अध्यक्ष होते, यांचंही मी स्वागत करतो। संदीपजी मामुनकर, साईराज मुरुमकर आणि प्रवीण दीनानाथ मामुनकर, कुमार राहुल रमेश कळमकर यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी सहर्ष असं स्वागत करतो। त्याच पद्धतीने धामणी गावातील नरेशजी मनेर हे सुद्धा ग्रामपंचायतीचे सदस्य कुंभिवली ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचंही मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहर्ष असं स्वागत करतो। त्यांच्यासोबत प्रफुल्लजी मनेर, यशजी मनेर, पंकजजी मनेर, केतनजी मनेर, राहुलजी मनेर, संजयजी मनेर, संदीपजी मनेर, रोशनजी मनेर, योगेशजी मनेर, संतोषजी मनेर, आकाश कांबळे, गणेशजी मनेर आणि नैतिकजी मनेर यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मी स्वागत करतो। आपण सर्वजण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आमच्या खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि माझ्यावर विश्वास ठेवून विशाल तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। मी तुम्हाला मनापासून एक शब्द देतो, मी तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये तुमच्या सुखात दुःखात तुमच्या भावाप्रमाणे तुमच्यासोबत मी उभा असेल। तुमच्या प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये तुमच्यासोबत उभा असेल। हे सर्व करत असताना विशालच्या भाषणामध्ये सांगितलं तर माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे। खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आपण पूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण मतदारसंघामध्ये अगदी सर्वांना घेऊन सर्वांना सोबत घेऊन आपण काम करण्याचं प्रयत्न करतोय। परंतु हे सर्व करत असताना विचार तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून काम करा, तुमच्या गावातला विकास राहणार नाही असं आजच्या या प्रवेशाच्या प्रसंगी तुम्ही आता धामणी गावातील ग्रामस्थ असतील या सर्वांनीच आज आमच्यावर खऱ्या अर्थाने विश्वास टाकलाय। तुमची ग्रामपंचायत सुद्धा आपण राष्ट्रवादी आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बरोबर आपण ती युती आघाडीमध्ये आपण ती लढवली होती, परंतु आज तुम्ही चांगला निर्णय घेतला आणि तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहात। परंतु हे सर्व करत असताना तुम्हाला जर काही कुठल्याही गोष्टीची अडचण आली, तुम्हाला जर कोणी
तुमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला सुद्धा आपण जशाच तसं उत्तर देण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आजपर्यंत त्यांचं स्वागत केलं, ज्यांना सर्वांना एकत्रच घेऊन आपण काम केलं, त्यांचं ह्यापुढेही आपण स्वागत करू. परंतु पक्ष वाढत बलकट करत असताना, पक्ष मजबूत करत असताना, त्यामधील विरोधकांचा जरी कोणी पदाधिकारी असेल किंवा माझ्या पक्षाचा जरी कोणी पदाधिकारी असेल, जर पक्ष मजबूत करण्याबाबतीत जर कोणी अडथळा तयार केला तर त्याला माफी नसणारे असंही मी आज या प्रसंगी आपल्याला सांगेन. पण आपण आजपर्यंत प्रत्येकाला ताकद देण्याचं काम केलंय. जेव्हा जेव्हा बंधू जेव्हा अडचण असेल तेव्हा आपण त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करतो. परंतु चुकीच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जर कोण गैरसमज तयार करणारा असेल तो कुठल्याही पक्षाचा असू द्या तर त्याला आपण तशाच तसं उत्तर देऊ. परंतु काम करत असताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील, त्या निवडणुकीमध्ये रामशेठ तुम्ही असाल, संतोष चिल्ले असतील, तुमची सगळी मंडळी असेल, हे आपल्याला सगळ्यांना एकमताने काम करायचं आहे. त्यामध्ये कोण नवीन नाही, कोण जुना नाही, आपल्या पक्षामध्ये कोण नेता नाही, कोण कार्यकर्ता नाही, आपण सर्वांनी एकत्रित राहून काम करायचं आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक संघाई मताने आपल्याला त्या सर्व येणाऱ्या निवडणुका जिंकायच्या आहेत. यासाठी आपण सर्वांनी एकमताने काम करावं असा मी आजच्या या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वास व्यक्त करतो. परंतु काम करत असताना कधीही मतभेद होणार नाही. कुठलीही तरी अडचण आली, अध्यक्ष तुमच्याबरोबर असतीलच, परंतु अध्यक्ष नसताना जरी तुम्हाला काही अडचण आली तुम्ही मलाही कधी फोन करू शकता, तुमच्या अडचणी सांगू शकता आणि तुम्हाला जो विकास करायचा आहे तो विकास करण्यासाठी मी तुमच्याबरोबर कायम असेल. परंतु आपल्याला सर्वांनाच मी आजच्या या प्रसंगी सांगेन, आपल्याला अनेक आपण कंपनी असतील, अनेक कामगार असतील, जिथे जिथे अन्याय होत असतो सतीश, तिथे आपण जातीने चव्हाण साहेब उभा असतो. जेव्हा तिथे ज्यांच्या कामगार असू द्या, महिला भगिनी असू द्या, आपल्या पक्षाचा कार्यकर्ता असू द्या, ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्याबरोबर आपण ठामपणे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आपली सर्व पदाधिकारी त्यांच्या सोबत असेल. परंतु आपण सुद्धा काही गोष्टींचं बंधनं पाळली पाहिजेत. चुकीच्या कामाला जी चुकीची कामं असतील ती कामं आपण बघून बाकी कामं करावीत आणि ज्या कामाला जे विकास कामं असतील, आपल्याला विकास कामं करत असताना आपला रोजगारचा विषय असेल, तो रोजगारचा विषय सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. पण आपल्या मतदारसंघामध्ये काम करत असताना रोजगार हा एक मोठा विषय आपल्यासाठी होऊन बसलेला आहे. तर आपण बघितलं असेल, मी आत्ताच आडोशी साईडला गेलो होतो, अत्तरमध्ये गेलो होतो. अत्तरला गेल्यावर तिथं एवढ्या कंपन्या, इकडं बघितलं कंपनी, इकडं बघितलं कंपनी, इकडं बघितली कंपनी, पण कंपनीमध्ये ठेकेदार परमनंट नाही. संदीप बरोबर का तुमच्या एरियात ती ठेकेदारी आपल्याला खऱ्या अर्थाने बंद करावी लागेल. त्यामध्ये आपला जरी असेल आणि बाहेरचा जरी असेल तरी आपल्याला आपल्या इथल्या लोकांना विकास करण्यासाठी, आपल्या कामगारांना एक स्वतःच्या हक्काचा रोजगार मिळण्यासाठी, त्यांना स्वतःची परमनंट नोकरी मिळण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्याबरोबर असू. परंतु मी असं बोलणार नाही तर बाबा जे ठेकेदार आहेत त्यांचं सगळे ठेके बंद करायचे, पण कामगारांच्या बरोबर मी मात्र नक्की असेल. बाकी त्यांचं काम चालत राहील, आपल्याला सर्वांनाच काम धंदा करायचं आहे. हे करत असताना तुम्ही आम्ही सर्वांनी मेळ करून एकत्र मेळ आणून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आपल्याबरोबर येतील त्यांना सोबत घेऊन, जे नाही येणार त्यांना तिथेच ठेवून आपण आपलं काम करत राहायचं आहे. दुसऱ्या पक्षाने जे आपल्याला सपोर्ट करतील, पाठिंबा देतील त्यांना सुद्धा आपल्याला सोबत घ्यायचं आहे. त्यामध्ये कुठलाही कार्याध्यक्ष पक्ष असेल तरी आपण त्याचं स्वागत करून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, तुम्हाला नगरपालिका असेल, ह्या निवडणुका जिंकण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्रित होऊन आपल्याला एक मताने काम करून ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहे. त्यासाठी तुमच्या सारख्यांचं बळ आम्हाला मिळतंय. तुम्ही आल्याने आमचा पक्ष, तर आपला पक्ष, आमचा म्हणून चालणार नाही, आपला पक्ष आता बळकट करण्यासाठी तुम्ही तर आलातच, पण अजून 10 लोक कसे येतील हे साहेब आपण शोधणं गरजेचं आहे. मागच्या वेळी झालं ते झालं, पण आता आपल्याला सगळ्यांना एकमताने काम करून ही निवडणूक, आता येणाऱ्या निवडणुका त्या आपण नक्कीच जिंकू असं मी आजच्या प्रसंगी सांगेन. परंतु तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्ष आपल्याला जो उमेदवार देईल त्या माणसाचा आपल्याला सगळ्यांना, त्या उमेदवाराचं आपल्याला सगळ्याला राष्ट्रवादीचं घड्याळ म्हणून बंधू आपल्याला सगळ्यांना काम करायला लागणार आहे. तेव्हा आपल्याला असं बोलून सचिन चालणार नाही का मला भांडुदास आवडत नाही, भांडुदास पिढीचं फक्त नाव असणार, फक्त घड्याळ आपलं चिन्ह असणार, त्या चिन्हाकडे बघून आपल्याला सगळ्यांना यापुढेही काम करायला लागणार आहे.
असं सर्वांनी एकमताने आपण काम करू. येणाऱ्या सर्वच निवडणुका चांगल्या पद्धतीने आपण लढू आणि त्या जिंकू सुद्धा. मगाशी बंधूंनी सांगितलं विधानसभेला आपण उभं होतो, आपण आपला पराजय झाला ते आता सोडून जायचं. पण नक्की एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल, मी जरी आमदार नसेल तरी तुमचं कुठलंही काम या मतदारसंघामधलं या जिल्ह्यामधलं कुठलंही काम तुमचं आमदार नसल्यामुळं होणार नाही, असं कधी होणार नाही. पुढे जाऊन तुमची ती कामं करील असंही आज तुम्हाला शब्द देतो. आपण सगळ्यांनीच आज आमच्यामध्ये आपल्या पक्षामध्ये येण्याचा जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं मी स्वागत करतो.